भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकवरून विटंबना केल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलं। भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दांडेकर पूल येथे करण्यात आलं। यामध्ये भारिपचे युवक अध्यक्ष उमेश चव्हाण, संघटक सचिव अजय भालशंकर, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, हनुमंत फडके, अण्णा दहिभाते, आशा शेंडळे, श्यामल कांबळे, सालिंदा इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी 15 ते 20 मिनिटे रास्ता रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। फेसबुकवरून थोर पुरुषांची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी यावेळी चांदणे यांनी केली। बाबासाहेबांचं फेसबुकवरती जो आक्षेपार्थ मजकूर टाकलेला नव्हता, त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। कारण या ठिकाणी मला असं वाटतं की जे कोणी समाजकंटक असतील त्यांनी सामाजिक सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तमाम आंबेडकरी जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण शांत निषेध हा केला पाहिजे। कारण बाबासाहेब असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा अवमान झालेला आमची जनता ही कदापि सहन करणार नाही। निषेध हा शांततामय मार्गाने सर्वांनी करावा आणि तो केलाच पाहिजे। कारण बसची जाळपोळ करून किंवा वाहनांची मोडतोड करून जनतेला वेठीस धरू नये। कारण मागासवर्गीय जनता, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, अशी जनता ही बसमधून प्रवास करत असते आणि त्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं आणि हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही शांततामय मार्गाने नेहमीच आम्ही आंदोलन करतो आणि आजही आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन केलेलं आहे। परंतु ह्या ज्या अशा घटना घडतात, सरकारने यामध्ये सायबरनुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी कडक त्यांच्यावरती कारवाई करावी। ज्यांनी कोणी समाजकंटकाने हे केलेलं आहे त्याला त्वरित अटक करावी अशी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। आणि पुन्हा एकदा मी आंबेडकरी जनतेला या ठिकाणी कळकळीचं आवाहन करते की आपण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करून सामाजिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि जनतेला वेठीस धरू नये। आपण सर्वसामान्य शांततामय रित्याने या ठिकाणी आपण निषेध नोंदवावा अशी मी या ठिकाणी विनंती करते।